या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो विहिरीचं खोदकामचा व्हिडिओ आपण अपलोड केला होता. म्हणजे साधारणपणे आपण विहीर किती खोल घातली आहे, किती आपल्याला खर्च लागला आहे त्या विहिरीवर आहे. आणि आता या व्हिडिओमध्ये आपण आपल्या विहिरीचं पूर्ण बांधकाम, त्याला आपल्याला बांधकाम केलेला किती कडे बसणार आहेत, किती खर्च लागणार आहे, सिमेंट लागणार आहे, किती लोखंड आपल्याला लागणार आहे, किती गिट्टी, वाळू, अशा सगळ्या गोष्टी, लेबर चार्जेस आपल्याला सगळे किती लागणार आहेत. तुम्ही बघू शकता की आता आपण विहिरीचं बांधकाम चालू केलेलं आहे. खोदकाम आपलं पूर्ण झालेलं आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये मी अपलोड केलं होतं. खोदकाम चालू केलेलं आहे. आपण तुम्ही बघू शकता आता व्हिडिओमध्ये की साधारणपणे कशा प्रकारे आपल्याला तयारी चालू आहे खोदकाम करण्याची, आपलं बांधकाम करण्याची. आजचा हा आपला पहिला दिवस आहे काम चालू करण्याचा. तुम्ही बघू शकता की लेबर जी चारण जी असते ती पण साधारणपणे 4.5 ते 5 फुटाची आपण चारण घेतलेली होती. आणि आता आपल्याला त्यावर एक बेड घ्यायचा आहे. त्याची तयारी तुम्ही बघू शकता की व्हिडिओमध्ये लेबरच्या सहाय्याने आपण आता जो 10 mm चा जो गज आहे त्याची आपण जाळी घेतो आहे खाली. त्याच्यावर आपल्याला बेड येणार, त्याच्यावर एक तंडी येणार साधारणपणे, त्याच्यावर आपले 8, 9 किंवा 10 जे काय बसतील ते आपल्याला कडे बसणार आहे. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये साधारणपणे हे काम चालू आहे. जवळपास सकाळी 6 वाजल्यापासून हे काम चालू आहे. पूर्ण जाळी आथरून झालेली. आता याच्यावर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता की सिमेंट, गिट्टी आणि वाळू याचं मिश्रण एक साधारणपणे 3-3.5 इंच किंवा 4 इंचचा जो बेड आहे तो एक मातीच्या याच्यावर, मातीच्या पहिल्या सरफेसवर आपण टाकणार आहोत, जेणेकरून एक मजबूती आपल्या वरच्या टंडीला आणि त्याच्यावर जे कडे बसणार आहेत त्याला येणार आहे. बघू शकता व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो दर दिवशी आपल्याला एक कडं चालू होणार आहे. पहिल्या दिवशी त्यांनी जसं की हे बेड वगैरे जे टाकले, त्याच्यानंतर तंडी टाकली आणि साधारणपणे आता तुम्ही ते की साधारणपणे आपले 2 कडे टाकून झालेले आहेत. सुरुवातीचा खालच्या साईडला तुम्ही बघू शकता की तो साधारण 3-3.5 इंचचा जो एक बेड आहे त्याच्यावर एक तंडी आहे आणि वर 2 कडे पूर्ण झालेले आहेत आणि आज 3रा कडा. तर साधारणपणे रोज एक कडा पडत आहे. यासाठी आपल्याला किती खर्च लागलेला आहे ॲट द एंड ऑफ व्हिडिओ, म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगेल की याला टोटल आपले किती कडे पडलेत, लेबर चार्ज किती होता, याला लोखंड किती लागले, रेती, गिट्टी, सिमेंट हे सगळ्या गोष्टी किती लागल्यात. तर मित्रांनो तुम्ही काम बघू शकता की 40 फुटीचा आपला हा घेराव आहे आपल्या विहिरीचा. म्हणजे या कॉर्नरपासून त्या कॉर्नरपर्यंत साधारणपणे 40 फूटचा घेरा आपल्या विहिरीचा आहे. याला साधारणपणे पूर्ण टोटल जर बघायला गेलं तर 8 ते 9 दिवस पूर्ण लागतील. 1-2 दिवस प्लस मायनस होऊ शकतो, पण साधारणपणे 10 दिवस पूर्ण बांधकाम होण्यासाठी लागतं आहे. तर पहिलेचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल, आधीचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल की इथे कशी कंडिशन होती आपल्या विहिरीची, आणि आता व्हिडिओमध्ये कशा प्रकारे आपण याचं बांधकाम सगळ्या गोष्टी करून याची रूपरेखा बदललेली आहे, तुम्ही बघू शकता मित्रांनो. पाणी आपल्या विहिरीला भरभक्कम पाणी आहे. साधारणपणे आत्ता मार्चचा 2रा आठवडा चालू आहे, साधारणपणे 10 तारीख आज. तर आपली मोटर साधारणपणे 4-4.5 तास मोटर यावर चालते. म्हणजे पाण्याची कुठली कमतरता नाही आहे. आणि एवढंच पाणी वर्षभर या विहिरीला राहतं. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात पाणी वाढतं, पण साधारणपणे उन्हाळ्यामध्ये एवढंच पाणी टिकतं. तर विहिरीचा घेराव मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला विहिरीचं काम कसं वाटलं, खोदकाम कसं वाटलं, आणि तुमचे जर काही सजेशन्स असतील, काही मार्गदर्शन असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो. पूर्ण काम जसं होतं आहे तसं एक शूट घेऊन मी अपलोड करत आहे. तर व्हिडिओला, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि याला टोटल एस्टिमेट किती लागले मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो आत्ता आपल्या विहिरीचे जवळपास साधारणपणे 3 कडे पूर्ण झालेले. 4थ्या कड्याचा पत्रा त्यांनी बांधलेला आहे. आणि आज आपल्याला JCBच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये की पूर्णी भरण्याचं काम करायचं आहे, जेणेकरून वरचे जे पत्रे असतात किंवा वरचे जे कडे असतात ते बांधण्यासाठी आपल्याला सोपं जाईल. आता तुम्ही बघू शकता की JCBच्या सहाय्याने आपण हे पूर्णी भरून घेतो आहे, म्हणजे जो मधला जो गॅप आहे तो आपण भरून घेतो आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो आज आपल्या विहिरीचा 15वा दिवस आहे बांधकाम सुरू करून, आणि आज पूर्ण कड्यांचं काम झालेलं आहे. पूर्ण बांधकाम पूर्णपणे यशस्वीरित्या आपलं काम पूर्ण झालेलं आहे. साधारणपणे खालचा एक बेड आणि तंडी सोडून वरचे 10 कडे आपल्या विहिरीला पडलेले आहेत. म्हणजे तंडी आणि जर बेड पकडला तर 12 कडे, असं टोटल 12 कड्यांचं काम झालेलं आहे. तुम्ही बघू शकता की विहिरींच्या बांधकामाची फिनिशिंग कशी आहे. तर खाली तुम्हाला दिसू शकते की एक बेड आहे, त्याच्यावर एक तंडी आहे, आणि हे असे 10 कडे, म्हणजे साईड रिंग पकडून 10 कडे आपल्या विहिरीचे झालेले. तुम्ही बघू शकता मित्रांनो की कशा प्रकारे गोलाई फिनिशिंग आपल्या विहिरीची आलेली आहे. आता
आता तापमान जास्त असल्यामुळे आपण विहिरीला जास्तीत जास्त ओलावा निर्माण राहावं, सिमेंटचं काम उलू नये किंवा पाणी कमी पडू नये म्हणून सर्व जे बॉर्डर्स असतात किंवा सर्व जे कडे आहेत त्यावर आपण पोते टाकलेले आहेत आणि ते त्याच्या खाली कुटार टाकून ओलावा निर्माण राहण्यासाठी आपण ही सुविधा केलेली आहे. आणि या आश्रयांचा एक आपण 2x4चा ओटा केलेला आहे. तर मित्रांनो, कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. आणि जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी याचं एस्टिमेट, याला साहित्य किती लागलं होतं, कसं लागलं होतं. तर मित्रांनो, आता याला टोटल आपले 12 कडे लमसम पकडूयात आपण. बेड आणि जी तंडी आहे त्याला सगळ्याला पकडून, साईड रिंग वगैरे सगळं पकडून. तर मित्रांनो, याला 140 बॅग सिमेंटच्या लागल्या होत्या. अल्ट्राटेक सिमेंट आपण यूज केली होती. त्याच्यानंतर याला 7 ब्रास गिटी लागली होती, 7 ब्रास रेती लागली होती. आणि लोखंडाचं जर सांगायला गेलं तर मित्रांनो 10 क्विंटल 80 किलो लोखंड याला पूर्णपणे लागलेलं आहे. तर मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्हाला विहिरीचं बांधकाम कसं वाटलं. आणि व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जर आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले सगळे शेती संदर्भातील सगळे व्हिडिओ तुमच्या नोटिफिकेशनमध्ये येत राहतील. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.